3:30 वाजता आलो आहे सकाळच्या. मी आता स्पर्श दर्शनासाठी काशी विश्वनाथ धामच्या लाईनीत उभा आहे. आपण ह्या पिंडीला बघतो तेव्हा फक्त एकच गोष्ट बोलू शकतो, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. सो गाईज फायनली आम्ही पोचलोय बनारसला. अँड आता आम्ही थोड्या वेळात कचोडी गलीला जातोय. मस्त रेस्टॉरंट आहे जिथे प्युअर घीचं असं म्हणजे बोलतोय ना, छोले भटुरे किंवा कचोडी सगळं भेटणार आहे. आम्हाला प्रचंड भूक लागते. तिथे नाश्ता पाणी करणार, मग आम्ही आमच्या हॉटेलला जाणार, तिथे चेक इन करणार आणि मग थोडंसं रिफ्रेश होऊन थोडा वेळ आराम करून मग मस्त काशी विश्वनाथाचे तुम्हाला दर्शन दाखवणार. तुम्ही बघताय हा गडोलिया चौक हा एक मध्य भाग आहे. कारण तुम्हाला जर मंदिराकडे जायचं असेल तर तुम्ही इकडनं पण जाऊ शकता. प्लस जर तुम्हाला घाट फिरायचे असेल तर तुम्ही घाटही फिरू शकता. फायनली आपण काशी विश्वनाथ मंदिराच्या इथे आलो आहोत. तुम्ही जेव्हा मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करता तेव्हा तुमच्यासोबत मोबाईल, बॅग, पाण्याची बॉटल ही मंदिराच्या आतमध्ये नेण्यास अलाउड नाही आहे. तर तुम्ही लॉकरमध्ये ठेवू शकता. आपण ह्या पिंडीला बघतो तेव्हा फक्त एकच गोष्ट बोलू शकतो, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. काशी विश्वनाथाचे दर्शन आपण घेऊच, पण त्याआधी आपल्याला कालभैरव करणं गरजेचं आहे. आम्ही चाललो आहोत कालभैरव मंदिराच्या इथे. असं बोललं जातं की काशीमध्ये जेव्हा पण आपण येतो दर्शनासाठी तर पहिलं दर्शन कालभैरवांचे केले जाते, त्यानंतर मग काशी विश्वनाथांचे. पण माझं असं म्हणणं आहे की जर तुम्ही ज्योतिर्लिंगाचे दर्शन करत असाल आणि त्या ठिकाणी जर कालभैरवांचे मंदिर असेल तर तुम्ही कालभैरवांचे दर्शन पहिले करा आणि मग त्या पर्टिक्युलर ज्योतिर्लिंगाचं दर्शन नंतर करा. अशा प्रकारे पोहोचलो आहोत आपण कालभैरवांच्या मंदिराच्या इथे. गुड मॉर्निंग गाईज. सो आम्ही आता स्पर्श दर्शनासाठी काशी विश्वनाथ धामच्या लाईनीत उभा आहे. आणि खूप मोठी लाईन आहे. 3:30 वाजता आलो आहे सकाळच्या. तरी पण आय फील वाटलेलं की जास्त लाईन नसेल, पण खूप मोठी लाईन आहे. असं वाटतं थोडं अजून पण आज लवकर निघालो असतो वगैरे. प्रियंका काय वाटतं आपलं स्पर्श दर्शन? इकडचे लोक खूप म्हणजे चार्जेस 1000 2000 मागते स्पर्श दर्शनासाठी 20 मिनिटात. पण आम्ही ठरवलं की नॉर्मल विदाऊट पैसे, जर देवाच्या भक्तीसाठी आलो तर विदाऊट पैसेच द्या, किती वेळ लागू दे पण करा. तुम्हाला मी दाखवतो किती मोठी लाईन आहे. बघा गाइस किती मोठी लाईन आहे. अजून माझ्या पाठी अजून मोठी लाईन लागणार आहे. आता आलो आहोत आम्ही अश्वमेध घाटच्या इथे, जिकडे गंगा आरती होते. सो गाईज ही तुम्ही गर्दी बघताय, ही गंगा आरतीची गर्दी आहे. आणि हा जो व्हिडिओ बनवला गेला आहे तो 15 ऑगस्टच्या दरम्यान आहे, तेव्हाच आम्ही काशीला गेलेलो. तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये गंगेचं पाणी कुठपर्यंत आलं आहे आणि आम्ही आहोत आता छतावर आणि गंगेची आरती ही छतावरच होते. सो आम्ही एन्जॉय करतोय आरती, तुम्ही आमच्यासोबत एन्जॉय करा.
व्याप्तं येन तत्पदं दर्शितं तस्मै श्रीगुरवे नमः। गजाननं भूतगणाधिसेवितं कपिध्वजम्बो भवतारिभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्। आपदापहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। गङ्गातरङ्गरमणीयजटा गौरी निरन्तरविभो शिखरा सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग्। हाय गाईज, थँक्यू गाईज आमचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. तो ओव्हरऑल आमचा काशीचा एक्सपिरियन्स कसा होता ते शेअर करण्यासाठी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितले की 2 मंदिरं कॅप्चर करू शकलो, काशी विश्वनाथ आणि कालभैरव. याच्या व्यतिरिक्तही समोर अन्नपूर्णेचं मंदिर आहे, खूप छान आहे, नक्की व्हिजिट करा. तिकडे मोफत जेवणही भेटतं, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण. एक स्पेसिफिक टाईम असतो जेवणाचा, तर तुम्ही तिकडे गेल्यानंतर तुम्हाला डिटेल्स कळेल. कारण कसं झालेलं की आम्ही मोबाईल लॉकर्समध्ये ठेवले, त्यामुळे आम्ही ते व्हिडिओ काढू नाही शकलो. त्याच्या व्यतिरिक्त जर बघायला गेलं तर घाट फिरण्यासारखे आहेत, खूप घाट आहे आणि त्यातला फक्त एकच घाट चालू होता, फक्त जिकडे गंगा आरती होते. त्या गोष्टी सगळ्या मिस झाल्या ह्या व्हिडिओमध्ये. फक्त मंदिरच आम्ही करू शकतो ना, लूटमारी चालू असते. सो प्लीज तुम्ही ही गोष्ट अवॉइड करा आणि ट्राय करा तुमचे सगळे जे काही एक्सपेन्सिव्ह गोष्ट आहे, वॉलेट पासून मोबाईल डिव्हायसेस पासून सगळं रूम मध्ये ठेवून या, कारण नाहीतर तुम्हाला ते लोक आहेत जे लूटतील. सो गाईज, या व्हिडिओमध्ये आम्ही शॉर्टमध्ये गंगा आरती दाखवली आहे आणि नेक्स्ट व्हिडिओ आमचा पक्का येईल की फुल गंगा आरती, फक्त गंगा आरतीवरच असेल. सो बघायला विसरू नका. आणि हा जर व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर तुम्ही कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल प्रियांका सौरभ ब्लॉग.